बघा, सार्वजनिक पद्धतीने भागांची विक्री होत असताना ती दोन प्रकारे होते. एक तर निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीने केल्या जाते किंवा बुक बिल्डिंग पद्धतीने केल्या जाते. एवढं मात्र खरं आहे, निश्चित किमती म्हणजे कंपनी किंमत ठरवते त्याच भागाला होते. बुक बिल्डिंग पद्धत जेव्हा आली तेव्हा कंपल्सरी मनामध्ये एक शब्द आणायचा, तो शब्द आहे लिलाव. लिलाव पद्धतीने भागांची विक्री ठरवण्यात येते, ज्याच्यामध्ये कंपनी भागधारकांना एक किंमत श्रेणी ठरवते, मिनिमम प्राइस आणि मॅक्सिमम प्राइस, आणि मग एक शेवटी फायनल प्राइस ठरवण्यात येते. त्या आधारे भागांची विक्री केली जाते. सो याच्यामध्ये काय फरक असतात काही नाही. अनेक विद्यार्थ्यांना हा सुरुवातीला अभ्यास नसल्यामुळे लिहायला अवघड जातो, बट डोंट वरी, मी चांगल्या पद्धतीने हा प्रश्न डिकोड करतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. सर्वात पहिले अर्थ समजून घ्या. भलेही तुम्ही आतापर्यंत काहीच वाचलं नाही तरी सुद्धा समजून जाईल. व्यवस्थित फोकस करा. काय सांगण्यात आलेलं आहे, या पद्धतीमध्ये भागांची विक्रीची किंमत माहिती पत्रकात नमूद केलेली असते व गुंतवणूकदारास याच किमतीस भाग खरेदी करावे लागते. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे, जेव्हा ही कंपनी भागांची विक्री करत असते तर विक्री करत असताना कंपनीला भाग विक्री करण्या अगोदर सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यासाठी माहिती पत्रक प्रॉस्पेक्टस प्रसिद्ध करावं लागते आणि ते सर्व भागधारकांना सांगावं लागते. तर कंपनी जेव्हा अशा पद्धतीचं माहिती पत्रक प्रसारित करत असते तर त्याच्यामध्ये एक ठराविक विक्रीची किंमत असते, ती नमूद केलेली असते व गुंतवणूकदारास याच किमतीस भाग खरेदी करावी लागते. आणि जी प्राइस सांगितलेली आहे, जेही लोक भागांची खरेदी करायलेत त्यांना एक ठराविक किमतीस भाग खरेदी करावी लागते. जर कंपनीने सांगितलं की बाबा आमच्या कंपनीची भाग विक्री चालू आहे, एका भागाची किंमत 1000 रुपये आहे, तर तुम्हाला ते 1000 रुपयालाच खरेदी करावं लागेल. कोणत्याही प्रकारचं त्या 1000 वर सूट मिळणार नाही. का? कारण कंपनीने जे आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरं टाइप असतं बुक बिल्डिंग पद्धती. त्याच्यामध्ये काय होतं चेक करा. या पद्धतीमध्ये भागांची किंमत लिलाव पद्धतीने निश्चित केली जाते. कोणत्या पद्धतीने निश्चित केली जाते? लिलाव पद्धतीने. म्हणजेच भागधारकांना कंपनी एक प्राइस रेंज देते 1000 ते 1050. आता ते 1000 ते 1050 मध्ये तुम्हाला वाटली ते किंमत लावा. तुम्ही 1001 लावू शकता, 1028 लावू शकता, तुमच्या मनानं. जेवढे जास्त भागांच्या किमती आल्या, जो ही व्यक्ती जास्त किमती लावेल कंपनी त्याला विक्री करेल. ओके, ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी दिली जाते व त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावण्यास सांगितली जाते. आता श्रेणी म्हणजेच काय? श्रेणी म्हणजेच एक प्रकारचा रेंज, ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू, रेंज, प्राइस रेंज. जसं कंपनी सांगते भागांची किंमत 1000 ते 1050 आहे, तुम्हाला किती भाग पाहिजे, तुम्ही त्या भाग जेवढे भाग पाहिजे तुम्ही त्याची मागणी करू शकता आणि प्रत्येक भागांसाठी किंमत तुम्ही तुमच्या मनावर लावू शकता. आता कोणी म्हणलं की सर ह्या कंपनी चांगली आहे, ह्या कंपनीचे भाग मला पाहिजेत, मी काय करणार, 1050 नाच खरेदी करणार. कारण कंपनीला जास्त पैसे द्यायला तुम्ही, तर कंपनी प्राधान्य सुद्धा तुम्हालाच देईल. आता एक व्यक्ती आहे, तो म्हणाल की सर ही कंपनी आहे चांगली पण तेवढी काही खास नाहीये, प्रत्येक शेअर मागे मी 50 रुपये जास्त देत बसणार नाहीये, मी सरळ सरळ काय करेल 1000 रुपये लावेल, म्हणजेच मला माझे पैसे वाचतील. आता कंपनी काय करेल, चेक करेल 1000 ची किती आहेत, 1050 ची किती आहेत, 1049 ची किती आहेत. जेवढेही कंपनी जवळ भाग विक्रीसाठी उपलब्ध आहेत तेवढे भाग जास्तीत जास्त किमतीनं कंपनी देण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे कंपनी भागांची किमती निश्चित करून त्यास विक्री करत असते. साधं सिंपल आहे. कंपनी जर ठराविक पद्धतीनं कंपनीच्या माहिती पत्रकात एक निश्चित दर नमूद केली आणि त्याच दरामध्ये गुंतवणूकदाराला विक्री करत असेल तर निश्चित किमतीस भाग विक्री म्हणतात. कंपनीनं भाग विक्री करत असताना लिलाव पद्धतीचा स्वीकार केला, ज्याच्यामध्ये गुंतवणूकदाराला किंमत श्रेणी दिली गेली आणि त्या श्रेणीतील किमतीस बोली लावण्यास सांगितले, तर अशाच बुक बिल्डिंग पद्धती असं म्हणतात. सध्या सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये जे कंपनीज आहेत ते बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भागांचे मूल्य. आता नीट लक्ष द्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी भागांची किंमत निश्चिती अगोदरच करून माहिती पत्रकात ती किंमत दिली जाते. साधं सिंपल आहे, एका भागाची किंमत किती आहे ही कंपनी अगोदरच ठरवते आणि ते माहिती पत्रकात दिली जाते. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भागांचे मूल्य अगोदर माहिती नसते. कंपनी किमान व कमाल मूल्यांना समभागांची विक्री करू इच्छिते, ते मूल्य दिले गेलेले नसते. आता साधं सिंपल आहे,
कंपनी एक प्राइस रेंज ठरवायली 1000 ते 1050. आता कंपनीला कसं माहित की तुम्ही सर्वसामान्य गुंतवणूकदार कितीनं मागणी करायला, कंपनी अंदाजा लावू शकत नाही. एकदा भाग विक्री पूर्ण झाली मग भाग वाटपाच्या वेळी कंपनीला आपल्या आपल्या भागांची किंमत कळते. पण एवढं एक मात्र खरं आहे, ती जी किंमत आहे 1000 ते 1050च्या दरात असते, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी राहू शकत नाही. बट एक निश्चित किंमत किती आहे ते आपल्याला फक्त निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये कळतं, ज्याच्यामध्ये कंपनी स्वतः सांगेली खरेदी करा वाटलं करा, नको नसता नको, बट भागांची किंमत 1000 रुपये असणार आहे. बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये कंपनी सांगितली 1000 ते 1050 आहे. आता काही लोक 1050 न अर्ज करतील, काही लोक 1049 न करतील, काही लोक 1017-18 न करतील. आता ही कधी ठरते, जेव्हा कंपनी भाग विक्रीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक एक भागधारकाला त्याचे त्याचे भाग वाटप करायली, त्यावेळेस कंपनी भाग वाटपाची किंमत ठरवते किंवा एका भागाची किंमत ठरवते. नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीला माहिती पत्रकाचे वाटप करावे लागते. काय सांगण्यात आलेलं आहे, निश्चित किमतीने भागांची विक्री करत असताना या पद्धतीमध्ये कंपनीला भागांचे वाटप करत असताना माहिती पत्रकाचे वाटप करावे लागते. यामध्ये समभागांना देऊ केलेल्या किमतीचे व तपशील भागांची एकूण संख्या दिलेली असते. बघा, कंपनी जेव्हा निश्चित दराने भागांची विक्री करायली तर त्या माहिती पत्रकामध्ये एका भागांची किंमत किती आहे, त्यात समभाग किती आहेत, त्याचबरोबर एकूण कंपनीजवळ किती भाग आहेत जे कंपनी यावेळेस विक्री करायला काढली, याच्याबद्दल इन डेप्थ डिटेल्स कंपनीला त्यांच्या भागधारकांना किंवा गुंतवणूकदारांना माहिती पत्रकाद्वारे कळवावे लागते. राईट, कंपनी भाग विकायला काढली, एकूण किती भाग विकायला काढली हे माहीतच नाही. पूर्ण माहिती आहे का, नाही. कंपनी 5 लाख भाग विकायला काढली, बट एका भागाची किंमत किती आहे हे भागधारकांना सांगितलं नाही, तर मग भागधारक गुंतवणूक करतील का, गुंतवणूक करणार नाही. साधं सिंपल आहे. आपल्या अकाउंट्स मध्ये आपण 11वी कॉमर्स मध्ये शिकला होता डिस्क्लोजर कन्सेप्ट, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स मध्ये. डिस्क्लोजर कन्सेप्ट म्हणजे काय की या कन्सेप्ट नुसार पूर्ण अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करत असताना सर्व जी माहिती आहे ते योग्य पद्धतीने डिस्क्लोज केली पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर भविष्यामध्ये करत असताना आपल्याला मदत होईल. त्याच पद्धतीने कंपनी भाग विक्री करत असताना माहिती पत्रकामध्ये सर्व माहिती कंपनीला योग्य प्रमाणात डिस्क्लोज करावं लागतं, जेणेकरून भागधारकांना सोपं जाईल. आता मी आपले बिग बुल बॅच वगैरे दरवर्षी आपल्या ऍप्लिकेशनवर मुलं परचेस करतात. मी फक्त सांगितलं की बिग बुल बॅच आपण स्टार्ट करायला, त्याचे प्राइजेस सांगितलं नाही, टाइमच सांगितलं नाही, किती विषय आहेत तेच सांगितलं नाही, नोट्स बद्दल काही सांगितलं नाही, तुम्ही परचेस कराल का? ऑब्व्हियसली नॉट. का? कारण तुम्हाला माहितीच पूर्ण मिळाली नाही. कंपनीला कंपल्सरी काय जारी करावं लागतं, कंपनीला कंपल्सरी माहिती पत्रक वाटप करावं लागतं. त्या माहिती पत्रकामध्ये कंपनीला भागाबद्दल माहिती लिहावी लागते, ज्याच्यामध्ये एकूण समभागांची संख्या सांगावी लागते, तपशील सांगावा लागतो, भागांची एकूण संख्या त्याच्यामध्ये दिलेली असते. हे कंपल्सरी वाटप करावेच लागते. बट याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनी अपुऱ्या माहिती पत्रकाचे रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस वाटप करते, यामध्ये किंमत श्रेणी नमूद केलेल्या असतात. आता हे अशा प्रकारचे जेव्हा कंपनी बुक बिल्डिंग पद्धतीनं भागांची विक्री करते तर कंपनीला रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस, शब्द लक्षात ठेवायचा, रेड हेअरिंग, ज्याच्यामध्ये भागांच्या किमतीचे श्रेणी नमूद केलेल्या असतात. याच्यामध्ये भागांच्या किमती असतात. रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये हे सर्वसामान्य माहिती पत्रक, हे रेड हेअरिंग अपुरी माहिती पत्रक, याच्यामध्ये भागांच्या किमतीच्या श्रेणी मेन्शन केलेल्या असतात. त्याच्यानंतर मागणीचा निर्धार, नीट लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, भाग विक्री बंद कालावधी नंतरच कंपनी भागांची सार्वजनिक मागणीचा अंदाज घेऊ शकते. म्हणजे एकदा का कंपनीची भाग विक्री प्रक्रिया बंद झाली, त्याची कालावधी संपली, कमीत कमी 3 दिवस, मॅक्सिमम 15 दिवसाचा असतो. सो कमीत कमी 3 दिवस किंवा 15 दिवस कंप्लीट झाले त्याच्यानंतरच एका कंपनीला एकूण किती भाग आपण विकायला काढला आणि एकूण विकायला काढलेल्या भागानंतर आपल्याला मागणी किती भागांची आली काय नाही, हे कंपनीला त्यावेळेसच अंदाजा येऊ शकतो. काय सांगण्यात आलेलं आहे, भाग विक्री बंद कालावधी नंतरच
कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज येऊ शकतो. एकदा भाग विक्री बंद झाली ते कंपनीला कळते बाबा आपल्याजवळ वस्तू किती आहेत आणि असलेल्या वस्तूला मागणी कितीची आलेली आहे. याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीज भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज रोजच घेता येतो. भागांच्या विक्रीची बंद कालावधी अगोदरच किंमत श्रेणीची नोंद पुस्तकात नोंद केली जाते. आता साधं सिंपल आहे की कंपनी बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये जे भागांची विक्री करायली ते कोणत्या पद्धतीने करायली, ही भागांची विक्री कंपनी श्रेणीच्या नोंद पुस्तकात केली जाते. बरोबर आहे. काय सांगितलेलं आहे व्यवस्थित आपण वाचून घेऊयात. कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज रोजच घेता येतो. बघा, ही एक अशी पद्धत आहे निश्चित किंमत पद्धत, ज्याच्यामध्ये भाग विक्री झाल्यानंतरच कंपनीला कळते की आपले किती भाग विक्री व्हायलेत काय नाही ते. ओके, किंवा एकूण आपल्या भागांना मागणी किती आहे. बट बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज रोजच घेता येतो. भाग विक्रीचा बंद कालावधी अगोदरच किंमत श्रेणीची नोंद पुस्तकात केली जाते. आता साधं सिंपल आहे की क्लिअर कट इथं कळायला आपल्याला की कंपनीने जे आहे हे प्राइस रेंज ठरवलेला आहे 1000 ते 1050. मग आता सर्वसामान्य आहे की 1000 ते 1050 मीन्स सरळ भागधारक कमीत कमी 1000 तर प्राइस लावणार आहे. म्हणजे ह्यांना भागाच्या किमती इनडायरेक्टली अगोदरच माहित असतात का, कारण कमीत कमी किंमत 1000 आहे, जास्तीत जास्त 1050 आहे. राईट. निश्चित किमतीस भाग विक्रीमध्ये काय होत असतं की कधी कधी कंपनीने प्राइस ठरवलं 1000 आणि भाग विक्री करायला काढले 1 लाख, आणि 1 लाख जर भाग विकलेच नाहीत, ठराविक किमतीपेक्षा कमी भाग विक्री केली गेली, मग अशा वेळेस आणखी भाग विकावं म्हणून कंपनी काय करत असते, भागांचा जो दर आहे तो 1000 वरून कितीला आणत असते, 800 ला आणत असते. मग अशा वेळेस कंपनी 1000 चा भाग 800 ला आणली, जेणेकरून आणखी काही भागधारक जोडले गेले. मग हे अशा प्रकारचे सर्व भाग विक्री झाल्यानंतरच कंपनीला भागांची किंमत निश्चित होतात. बस श्रेणी किमतीमध्ये सरळ श्रेणीचा दर दिलेला आहे 1000 ते 1050, त्यामुळे प्राइस जे असेल ते कंपनीला इनडायरेक्टली अगोदरच माहित होत असते. त्यानंतर भाग मागणी अर्ज व शुल्क काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. भाग मागणी शुल्क किंवा भागांची पूर्ण रक्कम गुंतवणूकदारास भाग मागणीचा अर्ज सादर करताना भरावा लागतो. आता जेव्हाही एखादा गुंतवणूकदार असतो त्याला भाग खरेदी करायचे आहेत, तर भाग खरेदी करत असताना भागांची संपूर्ण रक्कम, हे मी जुन्या पद्धतीनुसार सांगायलो, ऍक्च्युअल पद्धतीमध्ये असं होत नाही. ऍक्च्युअल आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला भागांची पूर्णच किमती कंपनीला द्यावे लागतात. हे थोडंसं आपलं ट्रेडिशनल मेथडनं आपण डिस्कस करायलो, कारण जुनी पद्धत आहे, अपग्रेड व्हायला टाइम लागेल. महाराष्ट्र बोर्ड आहे आपलं. ओके. भाग मागणी शुल्क किंवा भागांची पूर्ण रक्कम गुंतवणूकदारास भाग मागणीचा अर्ज सादर करत असताना भरावे लागतं. जर तुम्हाला भाग खरेदी करायचे असतील, एका भागाची किंमत 10 रुपये असेल, तर मिनिमम तुम्हाला 1 रुपये किंवा 2 रुपये प्रत्येक भागांचे तुम्हाला कंपनीला अर्ज करत असताना भरावे लागतील. जर कंपनीने तुम्हाला भाग दिले तर मग कंपनी ते अर्जाची रक्कमेसोबतचे पैसे तुम्हाला परत करणार नाही. तुम्ही कंपनीला भाग खरेदीचा अर्ज केलात, कंपनीला भाग पाहिजे म्हणून सांगितलं आणि कंपनीने भाग वाटप करत असताना तुम्हाला भाग वाटप झाले नाही, मग तुमचे पैसे बुडाले का, नाही, तुम्हाला ते पैसे परत मिळतील. कधी, जर निश्चित दरानं निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत होत असेल तर. बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की भाग मागणी शुल्क हे बोली लावण्याच्या वेळी द्यावे लागते. भागांचे मूल्य निश्चित झाल्यानंतर रक्कम गोळा केली जाते. साधं सिंपल आहे की एक करंट सिच्युएशन मध्ये इंडियामध्ये बुक बिल्डिंग पद्धतीनं भागांची विक्री व्हायली, राईट. त्याच्यामुळं नीट लक्षात घ्या की समजा एका भागाची किंमत 1000 ते 1050 आहे आणि एकदा भाग विक्री संपली आणि मग भाग विक्री संपल्यानंतर कंपनीने ठरवलं की आपली ऍव्हरेज प्राइस आली 1027. ऍव्हरेज प्राइस किती आली, 1027. तर मग तुम्ही जेवढे पैसे भरला कंपनीला ती निश्चित प्राइस ठरली आणि राहिलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये परत केल्या जातात. ओके. निश्चित झाल्यानंतर रक्कम गोळा केली जाते, तुमच्याकडून ते पैसे घेतले जातात, राहिलेली अमाऊंट जे आहे ते तुम्हाला वापस मिळते. ओके, डन. सहसा वापस मिळत नसण्याचं कारण आहे, सपोज एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केला 14,500 ने आणि कंपनीने ठरवलं की बाबा आपण जे प्राइस रेंज ठरवलं होतं
त्यानुसार भागांची किमती 14,210 रुपये फायनल ठरल्या. मग तुमच्या अकाउंट मध्ये जे भाग खरेदी केला तेव्हा अमाऊंट ब्लॉक झाली होती 14,500, त्यातून 14,210 कटतात. बाकीचे जे राहिलेले पैसे आहेत ते ऑटोमॅटिक अनब्लॉक होऊन जात असतात. ओके. त्याच्यानंतर आता कोणती कोणती पद्धत कधी कधी वापरण्यात येते चेक करा. हे कोणत्याही भाग वाटपासाठी वापरले जाते. म्हणजे कंपनीला सार्वजनिक विक्री करायचं असेल, हक्क भागांची विक्री करायचं असेल, कर्मचारी भाग विकल्प योजना इत्यादीसाठी ही पद्धत वापरल्या जाते, ज्याच्यामध्ये ठराविक किमतीला भागांची विक्री केल्या जात असते. आता ह्या पद्धतीबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, हे सहसा सार्वजनिक भाग विक्रीसाठी वापरले जाते. म्हणजेच प्राथमिक सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री इत्यादीसाठी वापरले जाते. बघा आता जेव्हा जेव्हा आज करंट सिच्युएशन मध्ये मी काही दिवसाखाली जेव्हा अर्बन कंपनीचे भाग खरेदी केले होते, तर त्यावेळेस ते कंपनीनं प्राथमिक सार्वजनिक विक्री केली होती आणि कंपनीनं बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर केला होता. बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर केला होता. बट निश्चित दरानं सार्वजनिक विक्री किंवा निश्चित किमतीस भाग विक्री कधी कधी वापरण्यात येते. आयपीओ एफपीओ साठी बुक बिल्डिंग पद्धत इज अ बेस्ट. जेव्हा कंपनी सार्वजनिक विक्री, हक्क भाग विक्री, कर्मचारी भाग विकल्प योजना इत्यादीसाठी वापरण्यात येते, त्यावेळेस निश्चित किमतीचा वापर जो आहे कंपनीनं हक्क भाग वाटप करायचे, कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना भाग विकल्प योजनेअंतर्गत भागांची विक्री करायचं आहे किंवा इव्हन सार्वजनिक विक्री करायचं आहे, तेव्हा सुद्धा निश्चित दरानं करू शकते. एक प्रकारे जर बघायला गेलं तर हे कधी वापरले जाते हे फरक होऊ शकत नाही, कारण इथं सार्वजनिक विक्री म्हणाले आणि सार्वजनिक विक्रीचे जे दोन उपप्रकार आहेत त्याचे नाव इथं सांगून आपल्याला कन्फ्युज करायला. ओके. बट सहसा मोस्ट ऑफ टाइम भारतातले 100 पैकी 90 कंपन्या बुक बिल्डिंगचा वापर सार्वजनिक भाग विक्रीसाठी करत असतात आणि 90% ऑफ कंपनीज कंपनीतील कर्मचाऱ्यांना हक्क भाग वाटप करायचं असेल, कर्मचारी भाग विकल्प योजनेचा वाटप करायचं असेल, तर त्यावेळेस भागांची जी विक्री आहे ते निश्चित किंमत पद्धतीने भागांची विक्री करण्यात येत असते. तुम्हाला जर एक्झाम मध्ये लिहायचं असेल, पाठांतर करताना कन्फ्युज होत असेल, तर सिंपली मी तुम्हाला ऍडवाइस करतो सार्वजनिक भाग विक्री इकडून काढून टाका. म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल की आयपीओ एफपीओ साठी बुक बिल्डिंग पद्धत, राईट इश्यू बोनस इश्यू साठी किंमत निश्चित किमतीस भागांची विक्री पद्धत ही बेस्ट आहे. ओके. सो या लेक्चर साठी एवढंच. अतिशय महत्वाचा लेक्चर होता. व्हिडिओ जर समजला नसेल तर रिपीट पहा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जेव्हा बोर्डाचा पेपर उद्या परवा असेल एसपीचा, त्यावेळेस हा व्यवस्थित व्हिडिओ पाहून घेणे, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं प्राथमिक भाग विक्री, सार्वजनिक भाग विक्री. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं निश्चित किमतीस भाग विक्री आणि बुक बिल्डिंग पद्धत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे राईट इश्यू आणि बोनस इश्यू, हक्क भाग आणि बोनस भाग. हे आपल्याला पुढच्या क्लासमध्ये अभ्यास करायचा आहे. एसपी चे खूप सारे व्हिडिओज इनलाईन मध्ये आहेत, रेग्युलर चॅनलवर अपलोड होत असतात. सो व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून खूप सारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.